हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। परंतु मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप अत्यंत दुःखद व्हिडिओ आहे। सिने अभिनेता असरानी हे आज आपल्यामध्ये राहिले नाही। मित्रांनो, असरानी यांनी खरं तर 3 पिढ्यांना हसवणारा हा कलाकार आज आपल्यातून निघून गेलेला आहे। असरानी यांचे चित्रपट आपण लहानपणापासून पाहत आलेलो मित्रांनो। लहानपणापासून ते तारुण्यापर्यंत आणि तारुण्यापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हसवणारा हा अवलिया आज आपल्यातून निघून गेलेला आहे। मित्रांनो, किती आश्चर्य असतं, काही लोक जन्मजातच काही कलागुण घेऊन जन्माला येतात आणि अचानक असे या जगातून निघून जातात। असरानी खऱ्या अर्थानं हरे काच की चुडिया हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता। शोले मधली त्यांची भूमिका, जेलरची भूमिका ही अत्यंत लोकप्रिय झालेली आहे। त्या भूमिकेनं अक्षरशः लोकांना वेड लावलं होतं। शोले चित्रपट खरं तर असरानी शोले चित्रपट हिट होण्याचं सगळ्यात मोठं श्रेय त्यावेळेस असरानी यांच्या कॅरेक्टरला गेलं होतं। हिटलर याला रिप्रेझेंट करणारं हे कॅरेक्टर होतं आणि असरानी यांनी ते इतक्या बखूबी निभावलं। खरंच असा कलाकार या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये परत होईल का नाही आता ही शंकाच आहे। त्यांनी राजेश खन्ना सोबत जवळपास 25 पेक्षा जास्त चित्रपट केले। अमिताभ बच्चन असतील, राजेश खन्ना असतील, धर्मेंद्र असतील, त्या काळातले सर्व सुपरस्टार मंडळी, कादर खान, शक्ती कपूर, गोविंदासारखे नावाजलेले कलाकार यांच्यासोबत सुद्धा त्यांनी खूप मोठ्या भूमिका केलेल्या आहेत। आणि ते फक्त कॉमेडीच करायचे नाही तर अनेक गंभीर कॅरेक्टर रोल सुद्धा त्यांनी केलेले आहेत। असा हा कलाकार आज आपल्यामध्ये नाही याचं खरंच सर्व बॉलिवूड सोबतच त्यांच्या इंडियामधूनच आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा त्यांची खूप मोठी फॅन फॉलोईंग होती आणि सर्वांमध्ये आज शोककळा पसरलेली आहे। मित्रांनो, मारामार विकली, धमालसारखे चित्रपट हे तर तुम्ही पाहिलेच आहेत। इतकी कॉमेडी टायमिंग, अशी कॉमेडी टायमिंग बॉलिवूडमध्ये असरानी यांच्याकडून खरं तर असरानी यांच्याकडून बरेच मोठमोठे जे ऍक्टर आहेत त्यांनी कॉमिक टायमिंग शिकलेली आहे। म्हणजे कॉमेडी कशी करायला पाहिजे, कॉमेडी कशी असते हे असरानी यांच्याकडून शिकलेलं आहे। गोविंदाने यांनी सुद्धा एक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की असरानी यांच्याकडून मी बरंच काही शिकलेलो आहे। गेल्या काही दिवसापासून असरानी हे तब्येत त्यांची बिमार होती आणि 5 दिवसापासून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळं वयाच्या 84व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। खरं तर हा कलाकार आणखी या जगाला हसवणार होता, परंतु काळाचा पडदा आता पडलेला आहे आणि हा कलाकार आज आपल्यामध्ये राहिलेला नाही। त्यांनी अनेक गुजराती, हिंदी, तमिळ अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी चित्रपट केले। हे चित्रपट एवढे सुप्रसिद्ध झाले आणि त्यांच्या भूमिका सुद्धा एवढ्या गाजल्या की लहान मुलं, वृद्ध असतील, तरुण मुलं असतील, हे सर्व त्यांच्या अभिनयाचे दिवाने होते। असरानी यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 350 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलं। हे चित्रपट एवढे गाजले, त्याच्यामध्ये बडे मियां छोटे मियां यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, गोविंदा यांच्यासोबत सुद्धा काम केलं आणि त्यांची भूमिका त्या चित्रपटामध्ये होती छोटीशी, परंतु त्या छोट्या भूमिकेनं हा चित्रपट लोकांमध्ये एवढा लोकप्रिय केला, अतिशय लोकप्रिय केला। पुणे इन्स्टिट्यूट मधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले आणि कालांतराने ते अभिनयाचं एक इन्स्टिट्यूट सुद्धा चालवायचे पुण्यामध्ये। त्या इन्स्टिट्यूट मधून अनेक विद्यार्थी घडले, छोट्या पडद्यावर आले, मोठ्या पडद्यावर आले, जगभरात त्यांनी नाव केलं। मित्रांनो, असरानी सारखे कलाकार माहीत नाही आता परत या बॉलिवूड इंडस्ट्रीला मिळतील का नाही मिळतील, परंतु आपण एक प्रेक्षक त्यांचे होतो, एक त्यांचे चाहते होतो, या दृष्टीनं हे आपल्यासाठी खूप दुःखद घटना आहे आणि आपल्या चॅनलतर्फे आपण त्यांना आणि आपल्या सर्व प्रेक्षकांतर्फे आणि त्यांच्या सर्व चाहत्यांतर्फे एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण त्यांना या ठिकाणी देऊया। श्री असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली।